नमस्कार, मी साक्षी. मराठी यांच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण पाहणार आहोत पंढरपूरसाठीच्या आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये पार पडत आहे. तर उद्या श्री ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी पायी वारी सोहळा होणार नाही. केवळ प्रस्थान सोहळा होऊन दशमीला माऊली आणि तुकोबारायांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. इतरही संतांच्या पादुका याच पद्धतीने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. या पालखी सोहळ्यात श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ, श्री मुक्ताई, श्री एकनाथ महाराज, श्री सोपानदेव आणि श्री नामदेव महाराज या 7 प्रमुख पालख्या आहेत. तर राज्यभरातील 350 पालख्यांमधून सुमारे 15 लाख भाविक आषाढी एकादशीसाठी पंढरीमध्ये जमतात. कोरोनामुळे पायी वारी सोहळा रद्द झाल्याने पहिल्यांदाच आषाढी वारीच्या काळात विठुरायांची पंढरी सुनी असणार आहे. तथापि भाविकांच्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचे गाडे अभ्यासक आणि संप्रदायाच्या रिंगण या नियतकालिकाचे संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड यांनी उलगडलेला वारीचा इतिहास त्यांच्या शब्दात. माऊली नमस्ते, रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचा सर्वात मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा आजपासून इंद्रायणी काठी देहूमधून सुरू होतोय. होय, आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा, त्यांच्या पालखीचं प्रस्थान आज देहूतून होतोय. देहूमध्ये भल्या सकाळपासून त्या दृष्टीने लगबग सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. खरं तर कोरोनाच्या सावटाखाली हा प्रस्थान सोहळा होतोय आणि आपणा सर्वांना माहिती आहे की यंदाची वारी जी पायी वारी आहे, ही पायी वारी सामूहिक रूपात होणार नाही, तर ती प्रातिनिधिक रूपामध्ये होणार आहे. म्हणजे आज प्रस्थान सोहळा होईल, उद्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा होईल आणि त्यांच्या पादुका, त्यांच्या पालख्या या देहू आणि आळंदीतच असतील. एकादशीच्या अगोदरच्या दिवशी त्यांच्या पालख्या किंवा पादुका या वाहनामधून किंवा हेलिकॉप्टरमधून पंढरपूरला जातील आणि श्री संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि इतर संतांची भेट ही श्री विठ्ठलाशी घडवून आणली जाईल. मला असं वाटतं की हे जे कोरोनाचं संकट आलेलं आहे, या संकटावर मात करण्यासाठी सरकार आणि वारकरी प्रतिनिधी या दोघांनी मिळून अत्यंत समाजहिताचा अशा प्रकारचा हा प्रातिनिधिक वारीचा निर्णय घेतलेला आहे. पण मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक असा सोहळा आहे. ज्या संतांच्या विचारधारेनं हा उभा महाराष्ट्र घडवला, इथली भाषा घडवली, संस्कृती घडवली, माणसांना एकोप्याने राहायला शिकवलं, या संत विचारांच्या मशागतीमुळं इथं श्री छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण झालं. त्यांनी अगोदर मशागत करून ठेवली, त्यांनी अगोदर माणसांमध्ये एकोपा निर्माण करून ठेवला, म्हणून शिवछत्रपतींचं राज्य, रयतेचं राज्य खऱ्या अर्थाने निर्माण होऊ शकलं. असा हा वैचारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा हा सोहळा आहे. कोरोनामुळं जरी हा सोहळा होऊ शकणार नाही, तरीही एक वैचारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जी भक्ती आहे, संतांची आठवण आहे, त्यांच्या विचारांची उजळणी आहे, ही घराघरात होईल. कारण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पिढ्यानपिढ्या ही पंढरीची वारी होत असते. समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी एकतर महाराष्ट्राची व्याख्याच अशी केलेली आहे की जो वारी करतो तो महाराष्ट्र. म्हणजे प्रत्येक घरातून वारी केली जाते आणि ती पिढ्यानपिढ्या केली जाते. ही वारी करावी याच्यासाठी आजोबा, वडील मुलावर कंपल्शन करत नाहीत, तर तो आपोआप ही वारी करायला लागतो. या वारीमागचं काय इंगित आहे हे माहीत नाही, पण मला असं वाटतं प्रेम आणि बंधुभावाचा जो धागा आहे तो या समाजाला, या महाराष्ट्राला, केवळ महाराष्ट्रालाच नव्हे देशभरात पसरलेला हा जो धागा आहे, हा माणुसकीचा धागा आहे, हा एकमेकांना जोडत नेतो. अशी ही वारकरी विचारांची पताका संत नामदेवराय कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत घेऊन गेले, अगदी अफगाणिस्तानपर्यंत घेऊन गेले. वारीचा जर आपण उगमाचा इतिहास पाहिला तर साधारणपणे
13व्या शतकामध्ये याबाबतची जाणीव जागृती अधिक प्रमाणात एका चळवळीच्या स्वरूपात समोर आल्याची आपल्याला दिसतं. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस, आणि नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, असा तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, संत बहिणाबाई यांचा अभंग आहे. याच्यामध्ये ही परंपरा सांगितलेली आहे की ज्ञानदेवांनी ही वारकरी विचारांचा पाया घातला आणि नामदेव महाराजांनी त्याचा विस्तार केला, देशभर विस्तार केला, आणि श्री संत तुकोबारायांनी त्याच्यावर कळस चढविला. म्हणजे हे जे माणुसकीचे विचार आहेत हे देशभर समाजात रुजवण्याचं काम या संतांनी केलं आणि बहिणाबाईंनी अत्यंत उत्तम पद्धतीने त्याचं हे वर्णन करून ठेवलेलं आहे. आता 13व्या शतकामध्ये अशी काय परिस्थिती होती की या वारीला मोठ्या प्रमाणात उजाळा मिळाला असं म्हणता येईल. खरं तर 13व्या शतकाच्याही आधी, म्हणजे संत ज्ञानदेवांच्याही आधी आणि श्री संत नामदेवांच्याही आधी त्यांच्या घरामध्ये वारी होती असे दाखले मिळतात. मुळात पंढरपूरचं मंदिरही अनेक वर्षे आहे, म्हणजे तो ताम्रपटामध्ये उल्लेख आहे, त्या शिलालेखांमध्ये हे उल्लेख आहेत. पंढरपूरच्या मंदिराचे उल्लेख खूप शेकडो वर्षांचे जुने आहेत. आणि वारीचे संदर्भ म्हणजे ज्ञानदेवांचे आजोबा त्र्यंबकपंत हे सुद्धा पंढरपूरची वारी करत होते असे उल्लेख आहेत. नामदेवांच्या घरातही पिढ्यानपिढ्या ही वारी होती. त्यांचे वडील वारी करायचे. मराठवाड्यातून ते नरसी नामदेव इथून पंढरीला यायचे, नंतर ते पंढरपुरातच स्थायिक झाले. खरं तर तो काळ असा होता की सर्व धर्म पंथ यांचा ज्याला उतार म्हणता येईल असा उतार सुरू झाला होता. मग त्याच्यामध्ये जैन असतील, बौद्ध असतील, लिंगायत असतील, महानुभव असतील, हे सगळे धर्मपंथ त्यांचं तेज जरा कमी झालं होतं असं म्हणता येतील. व्रतवैकल्यांचं मोठं स्तोम समाजामध्ये पसरलेलं होतं. अनेक देव देवता निर्माण झालेल्या होत्या आणि सामान्य माणसाला कुठल्या देवाची भक्ती करावी हे काही उमगत नव्हतं, समजत नव्हतं असं म्हणता येईल. आणि मग देवाच्या शेजारी राहणाऱ्या संत नामदेवरायांनी हा विठोबा हे दैवत चालतं बोलतं केलं. म्हणजे त्याला एक लोकदेव, एक धरिला चित्ती, म्हणजे हा एकमेव देव असा आहे की ज्याला कुठलेही नवस सायास करायला लागत नाही, जो भक्तांची गाऱ्हाणी दुःख ऐकून घेतो, त्यांच्या मदतीला धावतो. अशा विठोबाची प्रार्थना, अशा विठोबाची भक्ती करायचा संदेश संत नामदेवांनी आणि संत ज्ञानदेवांनी दिला. नामदेवांनी तर नामभक्ती सांगितली, म्हणजे देवाचं नाव तोंडाने घ्या आणि दुसरं काही करू नका, देवाचं चिंतन मनातल्या मनात करा. तुम्हाला न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. अशा पद्धतीच्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणजे देवाचं नाव नुसतं तोंडाने घेत राहिलं तरीही त्या पुण्याची गणना कुठं होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचे अभंग संतांनी लिहिले. आणि हे हरिपाठातला अभंग आहे आणि हे वारकरी दररोज म्हणतात, सामूहिकरित्या म्हणतात, मनातल्या मनात म्हणतात. त्यांचे ते कंठस्थ झालेले असे हे अभंग आहेत. आणि मुळात ही वारी जी आहे ही विचारांची वारी, ही वारी माणुसकी सांगणारी वारी आहे. आणि अशा पद्धतीची वारी मला असं वाटतं जगभर कुठेही या पद्धतीची वारी किंवा संतांचे विचार आपल्याला पाहायला ऐकायला मिळत नाहीत. आता त्या काळात हे जे मी जसं म्हणालो की याच्यातलं तेज सर्व धर्मपंथांचं कमी झालं होतं, त्या काळात हे विठोबा हे दैवत नामदेवांनी चालतं बोलतं केलं. त्यांना जोड मिळाली ती ज्ञानदेवांची. त्यांनी डोळस भक्ती करायला सांगितली, ज्ञान भक्ती करायला सांगितली. भगवद्गीतेचं त्यांनी प्राकृतमध्ये टीका लिहिली आणि ज्ञानेश्वरीच्या रूपातून कर्मयोग सांगितला. आणि सर्वसामान्य माणसांना ही भक्तीची गंगा किंवा रोजचं जीवन जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे ते खुलं करून दिलं. नामदेव आणि ज्ञानदेवांनी त्या काळात तीर्थयात्राही केली, सोबत तीर्थयात्रा केली, देशभर भ्रमंती केली. त्यांच्यासोबत इतरही संत होते. त्यांनी जी संतांची मांदियाळी उभी केली त्याच्यामध्ये सर्व जातींचे संत, सर्व जातींमधून, सर्व धर्मांमधून संत मांदियाळी गोळा केली. आणि ही संत मांदियाळी आजही गावोगावी या सगळ्या संतांची मंदिर आहेत. मी जसा मगाशी उल्लेख केला, या संतांची मंदिर आहेत, त्यांच्या उपासना होतात, तिथे प्रार्थना होतात. त्यांनी दिलेला संदेश, त्यांनी दिलेले विचार त्यांना उजाळा दिला जातो. म्हणजे प्रमुख 7 पालख्या महाराष्ट्रातून निघतात. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज हे देहू आणि आळंदीतून निघतात. श्री संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर नाशिक जवळचं जे आहे तिथून निघतात. मुक्ताबाईंची पालखी ती जळगावमधून निघते. श्री संत एकनाथ महाराज पैठणवरून निघतात.
नामदेव महाराजांची पालखी पंढरपुरातच असते, पण ती इतर पालख्यांना न्यायला सीमेवर येते, वाखरी इथं येते आणि सोपान महाराज जे सासवडला त्यांची समाधी आहे तिथून पालखी सोहळा त्यांचा सुरू होतो. अशा प्रकारचे 7 प्रमुख पालख्या आहेत. या पालख्यांमध्ये वेगवेगळ्या दिंड्या सहभागी असतात आणि या दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये चालत असतात. अशा जवळपास 350 पालख्या आणि पंढरपुरात पोहोचेपर्यंत सुमारे 15 लाख लोक या पालखी सोहळ्यासोबत जमलेले असतात. संतांचे विचार, संतांचे अभंग गात, नाचत, रिंगण खेळत हे पंढरपूरला जात असतात. या ज्या प्रमुख पालख्या आहेत या संतांच्या, यंदा कोरोनाच्या संकटामुळं यातल्या बहुतेक पालख्यांनी निर्णय असा घेतला की आम्ही वाहनाच्या साहाय्याने जाऊ किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने जाऊ आणि संसर्ग होणार नाही समाजाला, अशा पद्धतीचा त्यांनी एक चांगला मेसेज यावर्षी समाजाला दिला. आता ही जी संत मांदियाळी आहे, या संत मांदियाळ्यांनी काय संदेश दिला? आत्ता आपण कोरोनाच्या निमित्ताने बोलायचं म्हटलं, जरी तुम्ही पायी वारी करू शकला नसाल तरी तुम्ही आपल्या कामातच राम शोधा, अशा पद्धतीचा संदेश सर्व संतांनी दिलेला आहे. म्हणजे पंढरपूरजवळ एक आरणभेंडी नावाचं गाव आहे आणि आपल्याला माहिती आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, असा अभंग ज्या संतांनी लिहिला ते संत सावता महाराज हे आपल्या शेताशिवारात राबत असत आणि त्यांना देवाला दर्शनाला जायला वेळ व्हायचा नाही किंवा पंढरपूरला असले तरी असं म्हणतात की ते पंढरपूरलाही गेले नाहीत कधी, कारण त्यांना त्यांच्या कामधंद्यातून वेळ मिळत नव्हता. प्रत्यक्ष देवालाच त्यांच्याकडं जायला लागलं आणि मग देव त्यांना मोठेचं पाणी भरू लागला, खुरपू लागला, माळ्या सावत्यास खुरपू लागे, असा संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये एक उल्लेख आहे. तर देवाला तिथं जायला लागलं कारण आपल्या कामातच संत सावतामाळी यांनी राम किंवा श्री विष्णू, श्री विठ्ठल आपण ज्याला देव म्हणू हा मानलेला होता. आणि असं सगळ्याच संतांचं त्या पद्धतीचं काम आहे की त्यांनी कामातच राम मानला. बरं, हा देव असा आहे की हे काही खूप उग्र असं दैवत नाही किंवा भक्तावर जर काही नवसायास केले नाहीत किंवा काही विधी केले नाहीत तर भक्तांवर राग धरेल असंही हे दैवत नाही. त्यामुळं हे एक सौम्य प्रकारचं किंवा बंधुभाव, प्रेम ही भावना जागृत निर्माण, म्हणून तर म्हणतात ना की माऊली असं वारकरी एकमेकांना म्हणतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. तर हे जे दैवत आहे, हे दैवत जर तुम्ही अडचणीत असाल, जर तुम्ही वारीला येऊ शकला नाही तर ते त्या भक्तांच्या, त्या संतांच्या घरी जाऊन त्यांना त्यांची कामं करू लागला, असं प्रत्येक संतांनी त्यांच्या अभंगांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग ते संत सेना न्हावे असतील, संत सावतामाळी असतील, संत नरहरी सोनार असतील किंवा संत चोखामेळा असतील, म्हणजे देव त्यांना नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, म्हणजे सोनाराचा जो रोजचं काम असतं त्याला ते फुंकणीने फुंकायचं किंवा सोनं वितळवायचं, दागिने घडवायचं हे कामही देव करू लागलेलं आहे. माळी सावतास खुरपू लागे, म्हणजे सावता माळ्याला खुरपू लागलेला आहे, पाणी भरू लागलेलं आहे, पिकं काढू लागलेलं आहे. आणि चोख्या मेळ्यासंगे ढोरे ओढी, म्हणजे त्या काळात ज्या पद्धतीचं काम चोखा मेळ्यांना करावं लागलं, मेलेली जनावरं ओढून टाकणं, ह्या पद्धतीचंही काम देवाने संत चोखामेळ्याला करून लागलेलं आहे. सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसाई नावाचा मंगळवेढ्याचा एक संत होते आणि त्यांना देवाच्या भक्ती करायला वेळ मिळावा म्हणून देव तिथं जाऊन त्यांना मांसही विकू लागला, अशाही पद्धतीचा एक अभंग वारकरी रोजच्या पाठामध्ये, काकड आरतीमध्ये म्हणतात. आणि संत जनाबाईचे अभंग तर आपणाला सर्वांना परिचित आहे. दळिता कांडिता तुझं गाईना अनंत, असं त्या म्हणाल्या. आणि झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, म्हणजे देव जनाबाई ही अनाथ महिला, संत नामदेवांच्या कुटुंबाने सांभाळलेली दासी जिला म्हणतात, अशी ही दासी जणी. तर तिला कोणीच नव्हतं, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, असा अभंग जनाबाईंनी लिहून ठेवलेला आहे. देव त्यांना कशा पद्धतीची मदत करायचा अशा प्रकारचे अभंग जनाबाईंनी लिहून ठेवलेले. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मनोमन जरी देवाचं चिंतन केलं, देवाचं भजन केलं तरी देव तुम्हाला मदत करायला येतो, तरी देव तुमच्यासाठी उभा राहतो, अशा पद्धतीचं वारकरी संतांनी सांगितलं. आणि मुळात हा देव आला कुठून आणि तिथं विटेवर उभा कसा राहिला, ह्याची जी कथा सांगितली जाते ती भक्त पुंडलिकाची कथा सांगितली जाते. आणि भक्त पुंडलिकाची कथा असा आहे, जेव्हा गोकुळातून मधून हा देव कुठला आहे,
तो गोकुळाचा श्रीकृष्ण आहे आणि तो यमुना तीरावर ज्या सवंगड्यांसह तिथं खेळायचा तोच आता विठ्ठलाचं रूप घेऊन इथं पंढरपुरात आला. तिथं यमुनेच्या कडेला होता, इथं चंद्रभागेच्या कडेला आहे. तिथं वेणू वाजवत होता, हातात बासरी घेऊन वाजवत होता. इथं आता कटेवर कर ठेवून उभा राहिलेला आहे आणि त्याचे सवंगडी अजूनही तिथं या वारीला गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात, त्याच्या भोवती फेर धरतात, दहीहंडी काला असं करतात. असा हा श्री विठ्ठल. त्याची आणखी एक कथा अशी सांगतात, एक भक्त पुंडलिक एक बघा की पंढरपूरला गेल्यावर तुमची वारी पूर्ण कधी होते असं म्हणतात, तर जेव्हा तुम्ही चंद्रभागेत स्नान करता, पुंडलिकाचं दर्शन घेता, मगच देवाचं दर्शन घ्यायला जाता. म्हणजे देवाचं दर्शन घेण्याआधी पुंडलिकाचं दर्शन तुम्हाला घ्यायला लागतं. असा हा पुंडलिक मुनी असा कोण थोर होता, त्याने असं काय थोर कार्य केलं होतं, तर पुंडलिक आपल्या आजारी आई वडिलांची सेवा करत होता आणि देव त्याची परीक्षा घेण्यासाठी पंढरपुरात आले. देवाकडं त्याने ढुंकूनही पाहिलं नाही किंवा देवाने जेव्हा सांगितलं मी आलोय तेव्हा तो म्हणाला, देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, मला त्यांच्या सेवेतून उठून तुझ्याकडे येता येणार नाही, ही माझ्याजवळ वीट आहे, ही मी तुझ्याकडे फेकतो आणि तू तिच्यावर उभा राहा जरा वेळ, असं सांगून देवाला ताटकळायला लावलं. पण देव त्याच्या आई वडिलांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला की पुंडलिका भेटी परब्रह्म आले, असा एक अभंग आहे म्हणा, किंवा बोला पुंडलिक वरदे असं आपण म्हणतो सगळीकडे, भजन झाल्यानंतर म्हणतो, देवाची पूजा झाल्यानंतर म्हणतो. तेव्हा त्या भक्त पुंडलिकाला देवाने वर दिलेला आहे की माता पित्यांची जो सेवा करेल त्याच्याजवळ मी निश्चित आहे आणि म्हणून त्या पुंडलिकाला पहिला मान दिलेला आहे. म्हणजे बघा की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. याचा अर्थ असा आहे, माणसामध्येच देव असतो. तीर्थाला गेलात तुम्ही, तिथं स्नान कराल, देवाचं दर्शन घ्याल, पण ती काही दगडाची मूर्ती आहे आणि ती काही साधी नदी आहे. मग देव कुठे असतो? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, असं संत तुकारामाने म्हटलंय. म्हणजे आता देव कुठं असेल तर मी असं म्हणतो, आत्ता कोरोनाच्या काळामध्ये जे डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस हे सगळे कोरोनाबाधितांची सेवा करतायत, आपल्या जीवावर उदार होऊन त्यांना सेवा देत आहेत. तोची साधू ओळखावा म्हणजे ते खऱ्या अर्थाने साधू आहेत आणि ते खऱ्या अर्थानं जे तुकोबारायांनी सांगितलंय त्या विचारांचं अनुसरण करतायत, ते रंजल्या गांजल्यांची सेवा करतायत, असा विचार या वारीने, या संताने, या आपल्या समाजाला दिलेला आहे. आणि हा विचार एवढ्या मोलाचा आहे की त्याच्यासाठी तुम्ही पायी पंढरीची वारी केलीच पाहिजे असंही काही नाही. एक दाखला आणखी एक आहे की संत तुकाराम महाराज सुद्धा एकदा आजारी पडले होते आणि त्यांना जाता आलं नाही. त्यावेळी पंढरीला निघालेल्या एका वारकऱ्याबरोबर त्यांनी देवाला पत्र दिलं की देवा मी काही येऊ शकत नाही, मला माफ कर, तू मला भेटायला ये. असे संत पत्रिकेचे अभंग ते प्रसिद्ध आहेत, गाथ्यामध्ये आहेत, वारकरी ते म्हणतात. आणखी एक अशी गोष्ट आहे, कथा आहे की विश्वंभर बाबा हे सुद्धा हे तुकाराम महाराजांचे, जे तुकाराम महाराज ज्यांच्या पिढीतले ते विश्वंभर बाबा देहूला होते. वयोमानाप्रमाणे त्यांनाही वारीला जाता आलं नाही. मग त्यांनी काय केलं तर देवाचा धावा केला आणि देवा मला येता येत नाही, तूच मला भेटायला ये. तिथं आंब्याचं वन होतं आणि त्या आंब्याच्या वनात देव रुक्मिणी मातेसह विश्वंभर बाबांना भेटायला आले. जो आज पालखी प्रस्थान सोहळा आहे त्या मंदिरातच होतो जिथं देव तुकाराम महाराजांना आणि विश्वंभर बाबांना भेटायला गेले, असं ते देहूच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणजेच याचा अर्थ असा आहे की देव भक्तांना भेटायला जातो. आता दुसरी एक गोष्ट आहे, लोक असं म्हणतात की या पद्धतीचं असाच वारीमध्ये कधी खंड पडला नव्हता, पण काही दाखले असे मिळतात की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि ज्यावेळी पुण्यामध्ये मोठी प्लेगची साथ होती त्या काळातही वारीमध्ये खंड पडलेला होता. देहूचे जे विश्वस्त आहेत माणिकबुवा मोरे, त्यांनी मला असं सांगितलं की त्यावेळी सायकलवरून 5 जण पादुका घेऊन तुकाराम महाराजांच्या पंढरपूरला गेले होते. एकादशीला त्यांनी तिथं आंघोळ केली, स्नान केलं देवाची आणि तुकाराम महाराजांची भेट घडवली आणि पुन्हा ते सायकलवरून परत आले. अशाच प्रकारचे दाखले जे प्रोसिडिंग असतं
ज्ञानेश्वर माऊलीच्या संस्थानाचं एक प्रोसिडिंग आहे. त्या प्रोसिडिंगमध्येही सरकारने यावर्षी मनाई केलेली आहे आणि त्यामुळं दिंड्यांना परवानगी देता येणार नाही असं एक प्रोसिडिंगमध्ये लिहून ठेवलेलं आहे, नोंद आहे. याचा अर्थ असा आहे वारीचा खंड म्हणता येणार नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपात यापूर्वी झालेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये संत तेथे विवेकू, संत तेथे विवेकू असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ ज्याच्याजवळ विवेक आहे, ज्याला समाजाच्या कल्याणाची काळजी आहे, समाजाच्या भल्याची काळजी आहे, अशा माणसांना संत म्हणावं किंवा त्या माणसामध्ये संतांची लक्षणं आहेत असं म्हणून ठेवलेलं आहे 13व्या शतकात. मला असं वाटतं या ज्ञानेश्वर माऊलींचे जे विचार आहेत या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहेत आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे, संत तुकाराम महाराजांनीच सांगितल्याप्रमाणे, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, कोरोनापासून घरीच राहा, स्वस्थ बसा, काळजी घ्या, दुसऱ्याचीही काळजी घ्या आणि संतांच्या विचारांना उजळणी देणं हेच खरी पंढरीची वारी होईल असं संतांनीच म्हणून ठेवलेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मराठीयन ठसका तर लागणारच.